नमस्कार विद्यार्थी मित्रो, स्वागत आहे तुमचं एमके कोचिंग क्लासेस मध्ये। आज आपण क्लास 10 चा जो फिजिओग्राफी आणि ड्रेनेज हा चॅप्टर चाललेला होता त्याचं सेकंड लेक्चर पाहणार आहोत। ह्याच्या अगोदर आपले एक लेक्चर झालेले आहे याच्यावर फिजिओग्राफी आणि ड्रेनेज वर, तर ते लेक्चर जर पाहिलं नसेल तर ते पहा आणि त्याच्यानंतर हे लेक्चर पाहून घ्या। तर याच्यामध्ये आपण स्टार्ट करू। तर काय चाललेलं होतं आपलं, द कोस्टल प्लेन्स पाहणार होतो आपण। ह्याच्या अगोदरचा जो काय पूर्ण भाग आहे तो झालेला आहे, द कोस्टल प्लेन्स। तर पहा, इंडिया इज ब्लेस्ड विथ long coastline extending for approximately 7,500 किलोमीटर। अप्रॉक्सिमेटली म्हणजे अंदाजित, म्हणजे एक्झॅक्ट नाही, कारण एक्झॅक्टली काढू शकत नाही आपण, थोडंसं कमी जास्त होऊ शकतं डिस्टन्स मोजण्यामध्ये, पण हे ॲक्युरेट आहे जवळपास। ठीक आहे, त्यासाठी त्यांनी अप्रॉक्सिमेटली शब्द वापरलेला आहे। ठीक आहे, तर इंडियाची जी काही कोस्टलाईन आहे, कोस्टलाईन म्हणजे काय, समुद्र किनारा। ठीक आहे, जो सी आहे त्याच्यानंतर तो समुद्राचा जो किनारा असतो, ठीक आहे, त्याला आपण म्हणतो आपण कोस्टलाईन। तर इंडियाची जी कोस्टलाईन आहे तर किती आहे, 7,500 किलोमीटर इतकी कोस्टलाईन आहे। इट लाईज टू द वेस्टर्न अँड ईस्टर्न पार्ट ऑफ द पेनिन्सुला। इट लाईज टू द, हे जे काही कोस्टलाईन आहे आपली, तर कुठं आहे, वेस्टर्न आणि ईस्टर्न पार्ट ऑफ द पेनिन्सुला। जो काही पेनिन्सुला आहे तुम्हाला माहिती आहे, पेनिन्सुला अशा प्रकारचा पेनिन्सुला आहे आपल्या देशामध्ये। इकडून तुमचा काय आहे, अरेबियन सी आहे आणि इकडून बे ऑफ बेंगॉल आहे। ठीक आहे, आणि त्याच्यानंतर इकडून खालून काय आहे, तुमचं इंडियन ओशन आहे। तर अशा प्रकारे तुमची काय आहे, कोस्टलाईन लागलेली आहे। ठीक आहे, तर 7,500 किलोमीटर ही इतकी कोस्टलाईन आहे आपल्याला। इट्स Western and eastern coastline shows remarkable dissimilarities. Its western and eastern coastline show remarkable dissimilarities. याचा अर्थ काय, म्हणजे वेस्टर्न कोस्टलाईन वेगळी आहे आणि ईस्टर्न कोस्टलाईन वेगळी आहे, तर याच्यामध्ये डिसिमिलॅरिटी म्हणजे सारखेपणा नाही आहे। ठीक आहे, द वेस्टर्न कोस्ट तर काय आहे, तर पहा, द वेस्टर्न कोस्ट बॉर्डर्स द अरेबियन सी। द वेस्टर्न कोस्ट बॉर्डर्स द अरेबियन सी। मी तुम्हाला सांगितलं होतं, जे वेस्टर्न कोस्ट आहे ही तर कशाला बॉर्डर करते, तुमची अरेबियन सी ला बॉर्डर करते। कशाला बॉर्डर करते, अरेबियन सी ला। मग इट इज बाय अँड लार्ज अ रॉकी कोस्ट, आणि ही जी कशी आहे, रॉकी आहे, म्हणजे रॉकने बनलेली आहे कोस्टलाईन। ठीक आहे, रॉकी कोस्टलाईन चांगली असते का, यस, गुड असते का, कारण जर रॉक असतील म्हणजे रॉकी कोस्टलाईन असेल तर काय होणार नाही, एक तर तुमचं इरोजन होणार नाही। पहा, समुद्र किनारा आहे आणि समुद्र किनाऱ्याच्या किंवा नदीच्या जवळ जर माती असेल तर ती माती वगैरे लवकर काय होऊ शकते, म्हणजे पाण्यानं काय होऊ शकते, ते पाण्यानं त्याचं घर्षण वगैरे होऊन ते पाण्यानं पडू शकते वगैरे, पाण्यात मिसळू शकते। ठीक आहे, इरोजन होऊ शकते त्याचं। पण हे रॉक आहे, रॉकचं इरोजन होते का लवकर, सहजासहजी रॉकचं इरोजन होत नाही। त्यामुळं जे काही इरोजन होऊन जे काही समुद्र किनारा आहे वाढून, म्हणजे जी काही आपली जमीन वगैरे कमी होणार नाही, जे काही लँड एरिया आहे तो आपला कमी होणार नाही, एक। आणि दुसरी गोष्ट काय आहे, आपल्याला वेगवेगळे पोर्ट काय बनवण्यासाठी, पोर्ट जे सी पोर्ट असतात, कोणते पोर्ट, सी पोर्ट बनवण्यासाठी कामाला येतात। त्यामुळे तुम्ही जर वेस्टर्न कोस्टलाईन जर बघितलं, वेस्टर्न कोस्टलाईनवर महत्वाचे काय आहेत, पोर्ट्स आहेत, जसं की जवाहरलाल नेहरू पोर्ट आहे, ठीक आहे, मार्मागो पोर्ट आहे, भरपूर सारे काय आहेत, पोर्ट आहेत। ठीक आहे, त्याच्यानंतर कोची पोर्ट आहे, भरपूर सारे, कांडला पोर्ट आहे गुजरातमध्ये, अशा प्रकारचे महत्वाचे काय आहेत, सी पोर्ट्स आहेत। ठीक आहे, तर अरेबियन कोस्टलाईन कशी आहे, रॉकी आहे। कशी आहे, रॉकी कोस्ट आहे। अरेबियन कोस्ट कशी आहे, रॉकी आहे आणि चांगली आहे। ऍट प्लेसेस spurs taking off from the western ghats have extended right up to the coast. Spurs taking off from the western ghats have extended right up to the coast. Its width is also less. तर ह्यांची जी विड्थ आहे, विड्थ म्हणजे रुंदी काय आहे, या कोस्टची काय आहे, कमी आहे, म्हणजे कारण रॉकी असल्यामुळं ह्याची विड्थ काय आहे, कमी आहे, म्हणजे कमी कोस्टलाईन आहे। विड्थ म्हणजे रुंदी, अशा प्रकारची रुंद जी कोस्टलाईन आहे ना, ती रुंद, म्हणजे समजा हा काय आहे, समजा हा तुमचा पेनिन्सुला आहे, त्याच्यानंतर इकडे काय आहे, तुमच्या अशा प्रकारचं सी आहे, इकडे अरेबियन सी, आणि याची जी काही कोस्टलाईनचा जो एरिया आहे अशा प्रकारचा, ठीक आहे, ही जी विड्थ आहे, ही विड्थ काय आहे, कमी आहे। Rivers originating from western ghats are short and swift and hence they form estuaries and not deltas. तर पहा, आता जे काही ईस्टर्न घाट्स म्हणजे वेस्टर्न घाट्स मध्ये रिव्हर ओरिजिनेट होतात, पहा आता पहा, तर वेस्टर्न घाट मधल्या ज्या रिव्हर ओरिजिनेट होतात, समजा हा वेस्टर्न घाट्स आहे, ठीक आहे, हा काय आहे तुमचा पेनिन्सुला आहे, तर हा तुमचा वेस्टर्न घाट्स आहे। तर ह्या वेस्टर्न घाट्स मधल्या ज्या रिव्हर ओरिजिनेट होतात, तर तुमच्या काय इकडून म्हणजे वॉटर डिवाइड बनतो, इथं आपल्या देशामध्ये आहे का, हा एक वॉटर डिवाइड आहे। वॉटर डिवाइड म्हणजे काय, म्हणजे जे इथं जर ओरिजिनेट झाली एखादी रिव्हर,
तर इकडे ओरिजिनेट झाली तर इकडे जाणार आणि इकडे ओरिजिनेट झाली तर इकडे जाणार. म्हणजे हे वरचा असा काय आहे, वर आलेला भाग, त्याला आपण वॉटर डिवाइड म्हणतो. म्हणजे वॉटरचे काय डिव्हिजन होते, म्हणजे इकडून ओरिजिनेट झालेली रिव्हर इकडे जाणार नाही, ती कुठे जाणार, इकडेच जाणार. ठीक आहे. तर अशा प्रकारचे वाटलं तर तुम्हाला मी मॅप मध्ये दाखवतो. आपल्या याच्यात मॅप जर असला तर फिजिकल मॅप मध्ये आपण काय करूया, एक बार पाहूया. तुम्हाला दाखवतो मी वॉटर डिवाइड काय असते ते. ठीक आहे. वॉटर डिवाइड आणि ह्या सगळ्या गोष्टी. हा इथे पहा आपला मॅप आहे. तर हा जो ही जी काय आहे ग्रीन ग्रीन एरिया दिसतोय तो काय आहे तुमचा, हा ग्रीन एरिया आहे. हा पूर्ण ग्रीन एरिया दिसतोय तुम्हाला, हे इथून ही कोस्टलाईन आहे. ही कोस्टलाईन पहिल्यांदा कोस्टलाईन समजून घ्या. हे जे आहे, हे जे समुद्र दिसतोय तुम्हाला, हे अरेबियन सी, ही पूर्ण कोस्टलाईन आहे अशा प्रकारची. इथून सुरू झालेली अशा प्रकारची ही काय आहे, कोस्टलाईन आहे. हे दिसते तुम्हाला, जिथे जिथे हे इथून पार इथपर्यंत काय तुमची अशी खाली कोस्टलाईन आहे. ही वेस्टर्न कोस्टलाईन आहे. कोणती कोस्टलाईन आहे, वेस्टर्न कोस्टलाईन आहे. आणि ही कली तुमची ईस्टर्न कोस्टलाईन आहे. कोणती आहे, ईस्टर्न कोस्टलाईन. वेस्टर्न आणि ईस्टर्न कळाली असेल. त्याच्यानंतर हा जो तुमचा ब्राऊन कलरचा भाग दिसतोय तो वेस्टर्न घाट्स आहे. हा पूर्ण मधला पार्ट आहे तो पेनिन्सुला आहे, हे बघितलेलं आहे आपण. आणि त्याच्यानंतर हा जो ग्रीन पार्ट दिसतोय तुमचा, हा ग्रीन 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 पार्ट दिसतो ना इथून इथं, हा वेस्टर्न घाट्स आणि ह्या अरेबियन सीच्या मधला जो पार्ट आहे, जसं की हा पार्ट इथे तुम्हाला दिसते प्रॉमिनंटली. ठीक आहे. म्हणजे हा पार्ट जो आहे, हा म्हणजे त्याच्या खाली पण आहे, मी थोडासा पार्ट दाखवला, हे सगळाच पार्ट ग्रीन ग्रीन वाला. तर हे तुमचं काय कोस्टलाईन आहे. काय आहे, कोस्टलाईन. कोस्टलाईन कळलं असेल तुम्हाला काय आहे, तर हा जो ग्रीन वाला सगळा पार्ट आहे खाली आहे तो पण आहे, हा पण आहे, सगळाच आहे. तर हा काय आहे, कोस्टलाईन आहे, तुम्हाला कळाला असेल. ठीक आहे. मग तुम्ही ही जी वेस्टर्न साईडची कोस्टलाईन बघा आणि ईस्टर्न साईडची जर कोस्टलाईन बघितलं तुम्ही, अशा प्रकारची ही कोस्टलाईन. ठीक आहे. अशा प्रकारची जर कोस्टलाईन बघितलं तुम्ही, थोडीशी दाखवतो मी, सगळी दाखवत नाही. तर ही जर बघितलं तर याची जी विड्थ बघितलं तुम्ही, विड्थ रुंदी याची काय, वेस्टर्न कोस्टलाईनची विड्थ काय आहे, लेस आहे. वेस्टर्न कोस्टलाईनची जी विड्थ आहे लेस आहे, आणि ह्याची काय आहे, लॉंग आहे का, किंवा जास्त विड्थ म्हणू शकतो आपण. याची ईस्टर्न कोस्टलाईनची विड्थ जी काय, रुंदी काय आहे, जास्त आहे. अशा प्रकारचं तुम्हाला दिसून आलं असेल. त्याच्यानंतर ह्या पहा, त्याच्यानंतर ज्या काही ह्या इथं रिव्हर्स आहेत पहा, हे वेस्टर्न कोस्टलाईन मध्ये हे जे तुमचं आहे ना, हे वॉटर डिवाइड आहे. हे जे बनलेलं आहे इथं वॉटर डिवाइड, अशा प्रकारचं इथं वॉटर डिवाइड आहे. इथं त्यांनी दाखवलेलं नाही या मॅपमध्ये, कोणत्या तर दुसऱ्या मॅपमध्ये आपण बघू, हे वॉटर डिवाइड आहे. तर ठीक आहे, हे कळलं असेल तुम्हाला. तर हे वॉटर डिवाइड काय झालं पहा, इथं जर तुम्ही जर एखादी रिव्हर बघितला तुम्ही, तर एखादी रिव्हर समजा जसं की गोदावरी रिव्हर आहे, हे गोदावरी हे इथं ओरिजिनेट होते. गोदावरी रिव्हर कुठे ओरिजिनेट होते, इथं ओरिजिनेट होते. आणि इथं ओरिजिनेट होऊन ती काय जाते, गोदावरी अशा प्रकारे इकडे आलेली दिसते तुम्हाला. ठीक आहे. इकडे येऊन म्हणजे इकडे अरेबियन सी मध्ये येते पहा. तर तुम्ही म्हणसाल सर इथून गोदावरी ओरिजिनेट होते आणि इतक्या दूर येते, इथल्या इथे ही समुद्राला इथल्या इथे मिळू शकले असते, इथल्या इथे जवळ होतं. परंतु ही काय वॉटर डिवाइड मुळे काय झालेलं आहे, हे भाग वर आलेला आहे, वेस्टर्न घाट्स आहे. त्यामुळं जिकडे स्लोप असेल तिकडे वॉटर काय होते, जात असते, फ्लो होत असते. त्यामुळं ह्या इथून काय होणार आहे, ह्या वॉटर डिवाइड मुळे ही इकडल्या साईडला गोदावरी येते. आणि बाकीच्या इथं दुसऱ्या ज्या छोट्या छोट्या नद्या आहेत तिकडे, आता इथं काही त्यांनी नद्या दिलेल्या नाहीत, छोट्या छोट्या नद्या, हे जे नद्या दिसतात तुम्हाला, हे नद्या आहेत पहा, इथं नावं दिली नाही त्याची तुम्हाला. ठीक आहे. तर ह्या नद्या काय करतात, हे आता इकडे असेल तर हे इकडे येते, आणि इथं एखादी छोटी नदी असेल तर इकडल्या साईडला येणार. ठीक आहे. तर मला सांगा, ह्या ज्या नद्या कोर्स आहेत हा वॉटर डिवाइड आहे, बरोबर आहे, हा वॉटर डिवाइड आहे, अशा प्रकारचा वर गेलेला आहे. तर मला सांगा, तर हा वॉटर डिवाइड असल्यामुळे इकडे जे जाणाऱ्या नद्या आहेत, इकडल्या ईस्टर्न साईडला जाणाऱ्या ज्या कोणत्याही नद्या असतील तुम्ही पाहिल्या असेल, इथं दिसतील तुम्हाला, तर ह्या लॉंग आहेत. कशा येतात, लॉंग नद्या आहेत. म्हणजे यांचा कोर्स काय, लॉंग आहे, खूप मोठ्या लांब नद्या आहेत. परंतु इकडे जे जाणाऱ्या नद्या आहेत हे एवढाच कोर्स आहे त्यांचा, ह्या कशा आहेत, शॉर्ट आहेत. म्हणजे ह्यांचा जो कोर्स आहे कसा आहे, शॉर्ट आहे. आणि मग हे शॉर्ट असल्यामुळं ह्यांच्यामध्ये वॉटर काय आहे, कमी जास्त असेल का कमी असेल, लेस वॉटर असेल. काय असेल, लेस वॉटर असेल. कारण जितकी नदी लांब असेल तितक्या जास्तीत जास्त छोट्या छोट्या नद्या मिळतात आणि तेवढी मोठी नदी होत जाते, बरोबर आहे. मग या छोट्या नद्या आहेत तर ह्यांच्यामध्ये वॉटर पण छोटा असणार आहे. वॉटर छोटा असणार आहे त्याच्यामध्ये म्हणजे काय, गाळ, सिल्ट वगैरे म्हणतो आपण याला, सिल्ट वगैरे आहे का नाही, सिल्ट गाळ वगैरे जे काय आहे त्याच्यामध्ये कमी असेल का जास्त असेल, कमी असेल. कारण डिस्टन्स कमी असेल तर सिल्ट वगैरे कमी असेल. आणि त्याच्यानंतर हे रॉकी सरफेस असल्यामुळे डायरेक्टली समुद्रामध्ये पडतात आणि त्याच्यामुळे हे इस्टुरीज बनवतात. काय बनवतात, इस्टुरीज बनवतात, इस्टुरीज बनवतात, डेल्टा बनवत नाहीत. परंतु ह्या इकडे जे आलेल्या नद्या आहेत तुमच्या, गोदावरी असेल किंवा कोणत्या असेल,
ह्या ज्या मोठ्या नद्या आहेत ते काय बनवतात, डेल्टा बनवतात इकडल्या साईडच्या, ठीक आहे. आणि सगळ्यात मोठा डेल्टा बनवणारी आपली कोणती नदी आहे, म्हणजे जगातलं सगळ्यात मोठा डेल्टा बनवणारी ही तुमची गंगा आणि ब्रह्मपुत्रा हे डेल्टा बनवतात. हे डेल्टाच आहे तुमचा, हे एवढ्या प्रकारे हा इथं जे झालेला आहे तुमचा हा डेल्टा आहे. तर गंगा आणि ब्रह्मपुत्रा ह्या दोन नद्या जगातला सगळ्यात मोठा डेल्टा बनवतात. तुम्हाला तर ह्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील असं वाटते मला. त्याच्यानंतर आपण काय करू, आपला जो काही पार्ट चाललेला होता आपण ते बघूया, ठीक आहे. तर आपलं चाललं होतं कोस्टल प्लेन्स पाहत होतो, ठीक आहे. तर इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला. तर ज्या काही वेस्टर्न साईडच्या नद्या आहेत त्या काय, वेस्टर्न घाट्स, रिव्हर ओरिजिनेटिंग फ्रॉम वेस्टर्न घाट्स. वेस्टर्न घाटमध्ये ज्या नद्या ओरिजिनेट होतात त्या कुठे जातात, वेस्टर्न साईडला म्हणजे अरेबियन सी मध्ये जातात. त्या नद्या काय शॉर्ट आहेत, स्विफ्ट आहेत. शॉर्ट आहेत तर काय स्विफ्ट असणार, स्विफ्ट म्हणजे काय फास्ट त्यांचं पाणी वगैरे वाहते, ठीक आहे. आणि दे फॉर्म इस्टुरीज फॉर्म करतात आणि डेल्टा फॉर्म करत नाही. तर डेल्टा कोणत्या नद्या ईस्टर्न साईडच्या आहेत त्या डेल्टा, मोठ्या मोठ्या नद्या आहेत त्या डेल्टा फॉर्म करत असतात. हे तुम्हाला इथपर्यंत कळलं असेल. त्याच्यानंतरचा पुढचा पार्ट पाहू आपण. द ईस्टर्न कोस्ट बॉर्डर्स द बे ऑफ बेंगॉल. द ईस्टर्न कोस्ट, आता वेस्टर्न कोस्ट कळलं असेल तर ईस्टर्न कोस्ट पहा. ईस्टर्न कोस्ट बॉर्डर्स द बे ऑफ बेंगॉल आताच बघितलेले आपण. इट हॅज फॉर्मड ॲज अ रिझल्ट ऑफ डिपॉझिशनल वर्क ऑफ रिव्हर्स. तर हे जे काही ईस्टर्न कोस्ट आहे ते कशामुळे बनलेलं आहे, तर डिपॉझिशनल वर्क ऑफ रिव्हर्स. म्हणजे याचा अर्थ काय, ज्या काही नद्या आहेत वेगवेगळ्या, हे जे बघितले तुम्ही, गंगा असेल है का नाही, तुंगभद्रा असेल, कावेरी असेल है का नाही, ह्या वेगवेगळ्या ज्या नद्या आहेत ते ज्या नद्या येताना ह्या नद्याच्या यायल्यात खाली समजा येताना काय करतात, ह्याच्यासोबत ह्या वॉटर सोबत ह्यांच्यासोबत हे काय घेऊन येतात, सिल्ट घेऊन येतात, गाळ घेऊन येतात, भरपूर सारा गाळ वगैरे माती वगैरे सगळे घेऊन येतात. आणि घेऊन आल्याच्या नंतर हे काय करतात, पूर आला किंवा असं पण ह्या गाळ वगैरे काय करतात, इकडला ऍडजॉइनिंग एरिया जर इथं खाली असेल, खोल असेल तर याच्यामध्ये डिपॉझिट करतात. अशा प्रकारे हे नद्या काय करतात, हे गाळ जे आहे अशा प्रकारे डिपॉझिट करतात. हे तुम्हाला कळत असेल. मग ह्याच्यामुळे हे बनलेलं आहे. तर इट हॅज फॉर्मड ॲज अ रिझल्ट ऑफ डिपॉझिशनल वर्क. म्हणजे ह्या नद्याच्या डिपॉझिशनल वर्कमुळे तुमचं काय बनलेलं आहे, ईस्टर्न कोस्ट बनलेले. काय बनलेले, ईस्टर्न कोस्ट. लक्षात घ्या, ठीक आहे. Many east flowing rivers starting from the western Ghats and eastern Ghats meet this coast. तर ज्या काही नद्या इथे मिळतात आहे का नाही ईस्टर्न कोस्टवर, म्हणजे ईस्टर्न कोस्ट मधनं अरेबियन सी आपल्या बे ऑफ बेंगॉल मध्ये जातात, त्या कुठे ओरिजिनेट होतात, वेस्टर्न घाट्स मध्ये ओरिजिनेट होतात आणि ईस्टर्न घाट्स मध्ये ओरिजिनेट होतात. ठीक आहे. बिकॉज ऑफ द जेंटल स्लोप ऑफ द लँड, रिव्हर्स फ्लो ॲट लोअर वेलॉसिटीज अँड डिपॉझिट द सेडिमेंट्स ब्रॉट विथ देम ऍट द कोस्ट. तर काय आहे, जो काही स्लोप आहे इथं, म्हणजे ईस्टर्न घाट्स मध्ये स्लोप जो आहे तो जेंटल आहे. जेंटल म्हणजे काय, थोडा छोटा स्लोप आहे, जास्त मोठा नाही. कारण ईस्टर्न घाट्सची जर तुम्ही जर हाईट बघितली असेल तर ईस्टर्न घाट्सची हाईट काय आहे, लेस आहे ऍज कम्पेअर टू तुमचा वेस्टर्न घाट्स. वेस्टर्न घाट्स मध्ये खूप जास्त हाईट आहे तुमची, ठीक आहे, म्हणजे मोठे मोठे पीक्स आहेत. ठीक आहे. तर हे लेस हाईट असल्यामुळं स्लोप का आहे, जेंटल आहे. आणि त्याच्यामुळे ह्या ज्या रिव्हर्स आहेत फ्लो ॲट अ लोअर वेलॉसिटीज, म्हणजे त्यांचं पाणी एकदम फास्ट पडणार आहे. काय, जास्त स्लोप असला तर पाणी फास्ट पडते. तुम्ही घरी बघितलं असेल, म्हणजे जास्त उतार असला असा तर पाणी फास्ट पडते, आणि अशा प्रकारचा उतार असला पाणी स्लो पडणार आहे. बरोबर आहे. आता समजा मी इथं पाणी टाकलं तर हे फास्ट खूप जास्त जोरात खाली पडणार आहे, आणि इथं जर पाणी टाकलं तर हळूहळू हळूहळू काय होणार, इकडे जाणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचा हा झाला जेंटल स्लोप. ठीक आहे. हा झाला स्टीप स्लोप. ठीक आहे. तर ईस्टर्न घाट्स मध्ये जेंटल स्लोप आहे. अशा प्रकारचा स्लोप असल्यामुळे ते काय, नद्या हळूहळू पाणी फ्लो होते त्यांचं. ऍज अ रिझल्ट डेल्टाज आर फॉर्म्ड अलॉंग दिस कोस्ट. तर अशा प्रकारचं जेंटल स्लोप असेल तर हळूहळू नद्या होत असतील तर ते काय, डेल्टाज फॉर्म करतात. तर हे तुम्हाला कळलं असेल. तर लक्षात ठेवायचं. तर ईस्टर्न घाट्स मधल्या नद्या काय आहेत, मोठ्या नद्या आहेत, लॉंग आहेत, त्यांचे पाणी स्लो जाते, आणि त्याच्यानंतर त्यामुळे काय होतं, ते डेल्टा फॉर्म करतात. वेस्टर्न घाट्सच्या काय, स्विफ्ट आहेत नद्या, शॉर्ट आहेत, वेस्टर्न घाट्स मध्ये ओरिजिनेट होतात आहे का नाही, आणि काय फॉर्म करतात, स्टोरीज फॉर्म करतात. ही एवढी माहिती लक्षात ठेवा. द आयलँड ग्रुप, त्याच्यानंतर तुम्हाला बघायचं आयलँड ग्रुप. तर आपले काय काय आयलँड आहेत ते पाहणार आहोत. भरपूर सारे आयलँड आहेत आपल्या देशामध्ये, पण जे दोन मेन आयलँड आहेत, लक्षद्वीप आणि दुसरा अंदमान आणि निकोबार आयलँड, हे याच्या विषयी माहिती आपण पाहणार आहोत. इंडिया हॅज मेनी स्मॉल अँड लार्ज आयलँड्स. इंडिया हॅज मेनी स्मॉल अँड लार्ज आयलँड्स अलॉंग द कोस्ट ऑफ द मेनलँड. तर मेनलँडचा जो कोर्स आहे त्याच्यावर आपल्या, म्हणजे इंडिया जे आहे त्याच्यावर आपल्याला काय, इंडियामध्ये भरपूर सारे आयलँड दिसतील आपल्याला. ठीक आहे. दीज आर इन्क्लुडेड इन द कोस्टल आयलँड ग्रुप्स. Besides, India has two large
ऑफ आयलँड्स वन इच इन द अरेबियन सी अँड इन बे ऑफ बेंगॉल. तर इंडियामध्ये भरपूर सारे आयलंड आहेत, परंतु त्याच्या व्यतिरिक्त आपल्या म्हणजे मेनलँड मध्ये भरपूर सारे आयलंड आहेत, परंतु 2 आयलंड जे आहेत ते महत्वाचे आहेत आणि मोठे आहेत. तर ते कोणते आहेत आणि म्हणजे प्रत्येकी एक अरेबियन सी मध्ये आहे. अरेबियन सी मध्ये कोणता आयलंड आहे तर लक्षद्वीप आहे, आणि तुमचा बे ऑफ बेंगॉल मध्ये एक आयलंड आहे, तो कोणता आहे तर अंदमान आणि निकोबार आयलंड हा बे ऑफ बेंगॉल मध्ये आहे. तर पाहूया आपण. द आयलंड इन द अरेबियन सी आर नोन ॲज लक्षद्वीप. पहा, अरेबियन सी मध्ये जे आयलंड आहे त्याला लक्षद्वीप म्हणतो, वेअर ॲज द आयलंड इन द बे ऑफ बेंगॉल आर कॉल्ड अंदमान अँड निकोबार आयलँड्स. ठीक आहे. तर ह्याला आयलंड वापरायचं, आइसलँड किंवा आइसलँड वाचू नका. ठीक आहे. तर हा यस आयलंड आहे, आयलँड. ठीक आहे. एक असेल तर आयलँड आणि 2 असेल म्हणजे सिंग्युलर असेल तर आयलँड आणि प्लुरल असेल तर आयलँड्स. ठीक आहे. हे कळलं असेल तुम्हाला. तर अरेबियन सी मध्ये तुमचा लक्षद्वीप आयलँड, त्याच्यानंतर बे ऑफ बेंगॉल मध्ये तुमचा कोणता अंदमान आणि निकोबार आयलँड. हे इथपर्यंत तुम्हाला माहिती कळाली असेल. मोस्ट ऑफ द आयलँड्स इन द लक्षद्वीप आर अटॉल आयलँड्स. तर हे लक्षात घ्या माहिती. तर काय आहे, लक्षद्वीप मधले जे काय आयलँड आहेत, मोस्ट ऑफ द आयलँड्स म्हणजे बऱ्यापैकी भरपूर सारे, लक्षद्वीप म्हणजे समूह आहे, त्याच्यामध्ये छोटे छोटे खूप सारे छोटे छोटे आयलँड्स आहेत. ठीक आहे. तर हे लक्षद्वीपचे जे आयलँड आहेत ते कसे आहेत, अटॉल आयलँड्स आहेत. दे आर स्मॉल इन एक्सटेंट अँड नॉट व्हेरी हाय. म्हणजे हे आयलँड कसे आहेत, स्मॉल इन एक्सटेंट म्हणजे त्यांचा जो एरिया आहे ते स्मॉल आहे, खूप मोठा नाही. ठीक आहे. आयलँड्स इन द अंदमान आणि निकोबार आर मेनली वोल्कॅनिक आयलँड्स. तर अंदमान आणि निकोबार मधले जे आयलँड्स आहेत मेनली वोल्कॅनिक आयलँड्स. म्हणजे वोल्कॅनिक आयलँड्स याचा अर्थ काय, वोल्कॅनोज इरप्ट होऊन वोल्कॅनोज पासून ते आयलँड बनलेले आहेत. आर मेनली वोल्कॅनिक आयलँड्स म्हणजे ते वोल्कॅनोज पासून बनलेले आयलँड आहेत, सरळ सरळ. ठीक आहे. दे आर लार्ज with hills in their interior parts of includes an island called Barren Island. ठीक आहे. इथपर्यंत पहा. म्हणजे जे काही लक्षद्वीपचे आयलँड आहेत ते एकतर व्होल्कॅनिक आयलँड आहेत आणि ते कसे आहेत, हे लक्षद्वीपचे छोटे आहेत, हे बघितले आपण. अंदमान आणि निकोबार आयलँड जे आहेत ते कसे आहेत, अंदमान आणि निकोबार आयलँड जे आहेत ते व्होल्कॅनिक ओरिजिनचे आहेत. व्होल्कॅनिक आयलँड म्हणजे व्होल्कॅनोपासून बनलेले आहेत. ते कसे आहेत, दे आर लार्ज विथ हिल्स आणि त्याच्यावर हिल्स आहेत. ठीक आहे. अँड दे विथ देअर इंटेरियर पार्ट्स इन्क्लूड्स अन आयलँड कॉल्ड. तर हा आयलँड महत्वाचा आहे, तर याला आपण म्हणतो बारेन आयलँड. बारेन आयलँड हा कसा आहे, व्होल्कॅनिक आयलँड आहे, विच हॅज द ओनली ऍक्टिव्ह व्होल्कॅनो. पहा, एक मिनिट. ऍक्टिव्ह व्होल्कॅनो इन इंडिया. देर आर अटॉल्स इन द निकोबार ग्रुप 2. ठीक आहे. म्हणजे अटॉल्स निकोबार ग्रुपवर सुद्धा अटॉल्स आहेत, जसं लक्षद्वीपवर अटॉल्स बघितले तसे निकोबार ग्रुपवर पण आहेत. तर बारेन आयलँड एक लक्षात ठेवा. तर तो काय आहे, म्हणजे आता मी तुम्हाला सांगितले अंदमान आणि निकोबार कशापासून बनलेले आहेत, व्होल्कॅनोपासून म्हणजे व्होल्कॅनिक इरोप्शन्स पासून बनलेले आहेत. परंतु बॅरेन आयलँड जो आहे, बॅरेन आयलँड आहे, तो फक्त आपल्या देशामधला एक असा आयलँड आहे, म्हणजे ऍक्टिव्ह व्होल्कॅनो, म्हणजे तिथं व्होल्कॅनो इरप्ट होत असतो. ठीक आहे. अधूनमधून तिथं काय होतो, ऍक्टिव्ह व्होल्कॅनो म्हणजे काय, तिथं व्होल्कॅनो काय होत असतो, अधूनमधून काय होत असतो, इरप्ट होत असतो. तुम्हाला इथपर्यंत आपण माहिती बघितलेली आहे, इथपर्यंत तुम्हाला सगळी माहिती काय झाली असेल, कळाली असेल. तर इंडियाविषयी आपण सगळ्या गोष्टी बघितल्या, कोस्टल प्लेन्स बघितलेले आहे, पेनिन्सुला बघितलेले आहे. ठीक आहे. प्लेन्स बघितलेला आहे, हिमालयास बघितलेले आहे, सगळी माहिती बघितलेली आहे. तर आता याच्यानंतर आपल्याला काय बघायचंय, ब्राझील विषयी माहिती बघायचंय. कशाविषयी माहिती बघायचंय, ब्राझील विषयी माहिती बघायचंय. इवन अ कर्सरी लुक ॲट द मॅप will make you realize that a large part of Brazil is occupied by highlands, plateaus and small mountains. जर तुम्ही म्हणजे कर्सरी म्हणजे जर थोडंसं जरी लक्ष दिलं तुम्ही, हाय का नाही, म्हणजे धावतं जरी लक्ष दिलं तुम्ही ब्राझीलच्या मॅपवर, ठीक आहे, तर तुम्हाला काय लक्षात येईल, तर जे काही लार्ज पार्ट म्हणजे मोठा जो पार्ट आहे ब्राझीलचा, तर ऑक्युपाइड बाय हायलँड्स म्हणजे खूप सारे हायलँड्स दिसून येतील तुम्हाला, खूप सारे प्लॅट्यूज दिसून येतील. ठीक आहे. प्लॅट्यूज वगैरे बघितले आपण. आणि स्मॉल माउंटेन, छोटे छोटे तुम्हाला काय माउंटेन्स दिसून येतील. देर आर नो व्हेरी हाय अँड लॉंग एक्सटेंडिंग माउंटेन्स इन द कंट्री. तर देर आर नो व्हेरी हाय अँड लॉंग एक्सटेंडिंग माउंटेन्स, जसं आपल्या देशामध्ये हिमालयास बघितले आपण, खूप सारे माउंटेन रेंज आहे, म्हणजे खूप सारे माउंटेन्स तुम्हाला दिसतील. तशा प्रकारचं तुम्हाला लार्ज आणि एक्सटेंडिंग माउंटेन तुम्हाला ब्राझीलमध्ये दिसतील का, नाही.
Except for northern Amazon basin and in the southwest along the upper part of Paraguay basin, there are no wide plains in the country. तर वाईड प्लेन्स आपल्या देशामध्ये आपण प्लेन्स वगैरे बघितले, तर एक्सेप्ट फक्त हे जर सोडलं, एक्सेप्ट म्हणजे सोडले, तर एक्सेप्ट फॉर द नदर्न अमेझॉन बेसिन, म्हणजे अमेझॉन बेसिन, आता अमेझॉन रिव्हर आहे का नाही, जगातली सगळ्यात मोठी रिव्हर आहे, लक्षात ठेवायचं. अमेझॉन बेसिन म्हणजे अमेझॉन रिव्हर. आता हे रिव्हर आहे बरोबर आहे, आणि ह्या रिव्हरच्या जो साईडचा आसपासचा जो एरिया आहे त्याला बेसिन म्हणतो आपण. ठीक आहे. नदर्न अमेझॉन बेसिन म्हणजे इथे प्लेन आहे, अँड साऊथ वेस्ट अलॉंग अपर पार्ट ऑफ द पराग्वे बेसिन देर आर नो वाईड प्लेन्स इन द कंट्री. आणि जिथं जिथं रिव्हर्स असतात, जसं आपण गंगा प्लेन्स बघितलेला आहे, गंगा नदीच्या आसपास, ब्रह्मपुत्र प्लेन्स ब्रह्मपुत्र नदीच्या आसपास. ठीक आहे. जिथं जिथं नद्या आहेत तिथं प्लेन्स असतात. ठीक आहे. तर इथं नदर्न अमेझॉन बेसिनच्या तिथं प्लेन्स आहेत, आणि काय आहे, साऊथ वेस्ट अलॉंग द अपर पार्ट्स ऑफ पराग्वे नावाचा देश पण आहे, आणि पराग्वे नावाची काय आहे, रिव्हर पण आहे, तिथं तुम्हाला प्लेन्स दिसतील. देर आर नो वाईड प्लेन्स इन द कंट्री, म्हणजे खूप मोठे वाईड प्लेन्स तुम्हाला ब्राझीलमध्ये दिसणार नाहीत. इवन द कोस्टल प्लेन्स आर रिस्ट्रिक्टेड इन देअर एक्सपान्स. द फिजिओग्राफिक डिव्हिजन्स ऑफ ब्राझील आर ॲज फॉलोज. तर काय आहे, कोस्टल प्लेन्स सुद्धा मोठे नाहीत, आहे का नाही. तर काय आहे फिजिओग्राफिक डिव्हिजन ऑफ ब्राझील ॲज फॉलोज, काय काय पाहणार आहोत आपण. द हायलँड्स, द कोस्टल रिजन, द आयलँड ग्रुप्स, द ग्रेट एस्कार्पमेंट अँड द प्लेन्स. तर हे म्हणजे 4-5 पॉईंट बघणार आहोत आपण. त्याच्यामध्ये पहिल्यांदा बघणार आहोत द हायलँड्स. काय हायलँड्स काय आहेत ते आपण ब्राझीलचे बघणार आहोत. ठीक आहे. द सदर्न ब्राझील इज ऑक्युपाइड बाय एक्सटेन्सिव्ह प्लॅटू. तर सदर्न ब्राझील म्हणजे दक्षिणेमध्ये ब्राझीलचा जो दक्षिण भाग आहे, ऑक्युपाइड बाय एक्सटेन्सिव्ह प्लॅटू म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर तो प्लॅटूने ऑक्युपाय केलेला आहे. इट इज डिफरंटली डिस्क्राइब्ड ॲज ब्राझिलियन हायलँड और ब्राझिलियन शिल्ड और ब्राझिलियन प्लॅटू. तर याला वेगवेगळे नाव आहे. तर याला इट इज डिफरंटली डिस्क्राइब्ड, तर वेगवेगळे नाव आहे, जसे लोकल नाव असतात. ब्राझिलियन हायलँड सुद्धा त्याला म्हणतात, किंवा ब्राझिलियन शिल्ड म्हणतात, किंवा त्याला ब्राझिलियन प्लॅटू म्हणतात. The Brazilian and Guyana Highland together form the core of South American continent. आता ब्राझिलियन and Guyana Highland जे आहेत टुगेदर म्हणजे दोन्ही, ब्राझिलियन म्हणजे ब्राझीलचा हायलँड आणि ग्युयाना एक कंट्री आहे हायलँड, हे दोन्ही मिळून काय फॉर्म करतात, कोर ऑफ साऊथ अमेरिकन कॉन्टिनेंट. म्हणजे साऊथ अमेरिकन कॉन्टिनेंटचं काय आहे, सगळं कोर आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तुम्हाला इथपर्यंत कळलं असेल. ठीक आहे. त्याच्यानंतरचा पार्ट पाहूया आपण. द मेन पार्ट ऑफ ग्युयाना हायलँड इज इन वेनेझुला अँड इट एक्सटेंड्स अप टू फ्रेंच गुयाना. ठीक आहे. द मेन जो काय पार्ट आहे, मुख्य भाग आहे ग्युयाना हायलँडचा, कुठं आहे, वेनेझुला नावाची कंट्री आहे तिथं आहे. इट इज एक्सटेंड्स अप टू फ्रेंच गुयाना नावाची एक कंट्री आहे, तिथपर्यंत तो एक्सटेंड करतो. ठीक आहे. ही ब्राझील विषयी तेवढी माहिती आपल्याला इम्पॉर्टंट नाही, जसं आपल्या देशाविषयी आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून थोडीफार इम्पॉर्टंट आहे, परंतु तेवढी नाही, कारण आपल्या देशाची काय परीक्षा जरी झाली तरी परीक्षेत तर महत्वाची आहेच, परंतु तुम्हाला तुमच्या रिअल लाईफ मध्ये पण कामाला येणार आहे, कारण आपण इथंच राहतो. ठीक आहे. इन ब्राझील इट कव्हर द स्टेट्स ऑफ रोरनिया, पारा अँड अमापा इन द नॉर्थ. ठीक आहे. तर हे जे काय हायलँड्स आहेत, तर काय काय कव्हर करते, तर हे रिजन इन ब्राझील इट कव्हर्स. ब्राझीलमध्ये जे हायलँड कोणता एरिया कव्हर करते, रोराइमा, पारा and Amapa. ठीक है. In the north, the lower part of these highlands is found in Brazil. ठीक है. But the highest peak of Brazil, Pico de Neblina, is 3014 meter high and lies on the border between Brazil and Venezuela. तर हे लक्षात ठेवायचं, Pico de Neblina हे काय आहे, हायेस्ट पीक आहे. ब्राझीलचा हायेस्ट पीक म्हणजे सर्वोच्च पीक म्हणजे सर्वोच्च शिखर आहे का नाही, सर्वोच्च शिखरचं नाव आहे पिको डी नेब्लिना, आणि त्याची हाईट जी आहे, उंची जी आहे 3014 मीटर म्हणजे 3014 मीटर इतकी काय उंची आहे. अँड लाईज ऑन द बॉर्डर बिटवीन ब्राझील आणि वेनेझुएला, जे काही ब्राझीलचे आणि वेनेझुएलाची बॉर्डर आहे तिथं आहे हे. ठीक आहे. पिको डी नेब्लिना. ठीक है. The regions to the east and the south of the Brazilian highlands have an altitude of more than 1000 meter. तर म्हणजे काय, रिजन्स ईस्ट आणि साऊथ मध्ये जे ब्राझिलियन हायलँड्स आहे, अल्टिट्यूड म्हणजे काय, हाईट उंची ऑफ मोर दॅन 1000 मीटरची तुम्हाला दिसून येईल. बट इन द अदर पार्ट्स द अल्टिट्यूड इज बिटवीन
परंतु हे म्हणजे ईस्ट आणि साऊथ जर सोडलं तर अदर पार्ट मध्ये तुम्हाला हाईट किती दिसून येईल, अल्टिट्यूड 500 to 1000 मीटरच्या बिटवीन मध्ये. ठीक आहे. The highlands gradually slope towards north and slope are not very steep. जे हायलँड आहे ब्राझिलियन हायलँड, तर त्याचा जो काय स्लोप आहे तर कुठं आहे, द हायलँड्स ग्रॅज्युअली स्लोप टुवर्ड्स नॉर्थ, नॉर्थला त्याचा काय स्लोप आहे, अँड स्लोप्स आर नॉट व्हेरी स्टीप, म्हणजे स्टीप आहेत का नाही, म्हणजे जंटल स्लोप आहे. द ट्रायब्युटरीज म्हणजे काय, उपनद्या ऑफ अमेझॉन फ्लोईंग थ्रू दिस रिजन मेक रॅपिड्स अँड वॉटरफॉल्स. जी काय अमेझॉन नदी आहेत त्याच्या ज्या काही उपनद्या आहे, ट्रायब्युटरीज आहे, तर त्या काय बनवतात, रॅपिड्स बनवतात आणि वॉटरफॉल्स. आता वॉटरफॉल्स आणि रॅपिड्स मध्ये काय, आता जर मोठा रॅपिड्स असेल तर त्याला वॉटरफॉल म्हणतो आणि छोट्या प्रकारे पाणी फॉल होत असेल त्याला रॅपिड म्हणतो. ठीक आहे. Towards the north the slopes are steep but not abrupt. Towards the north slopes काय आहेत, steep आहेत but not abrupt. Number of rivers take off from the terminal portion of the highlands and flow northward to meet Atlantic Ocean. ठीक आहे. तर हे अटलांटिक ओशनला काय, ह्या नद्या वगैरे भेटत असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे पहा, सम मेजर रिव्हर्स लाईक उरग्वे कंट्री पण आहे, नदीचं नाव आहे, पराग्वे कंट्री पण आहे आणि नदी आहे, आणि पराना ओरिजिनेट फ्रॉम द सदर्न स्लोप्स ऑफ द हायलँड्स अँड अदर इंटर अर्जेंटिना. इट स्लोप्स टुवर्ड्स द ईस्ट इज स्टीप अँड इट अपियर्स इन द फॉर्म ऑफ इस्कार्पमेंट. पहा, तर इथपर्यंत तुम्हाला माहिती कळाली असेल. तर ही काय जास्त माहिती महत्वाची नाही म्हणून मी तुम्हाला जास्त एकदम डिटेलमध्ये जसं आपण इंडियाचं बघितलं तसं सांगत नाही. तर मेजर रिव्हर्स आहेत, तर नद्यांचे नाव लक्षात ठेवायचे. तर हे उरग्वे नावाची नदी आहे, पराग्वे नावाची नदी आहे आणि पराना नावाच्या नद्या आहेत. हे कुठे ओरिजिनेट होतात, सदर्न स्लोपला ओरिजिनेट होतात. ब्राझिलियन हायलँडचे सदर्न स्लोप म्हणजे दक्षिणेला अँड ऑफ द हायलँड अँड इंटर अर्जेंटिना, आणि त्याच्यानंतर ते अर्जेंटिना या देश आहे, अर्जेंटिना एक कंट्री आहे, त्या कंट्रीमध्ये हे करतात. इट स्लोप्स टुवर्ड द ईस्ट स्टीप अँड अपियर्स इन द फॉर्म ऑफ इस्कार्पमेंट. ठीक आहे. तर पहा, त्याच्यानंतर ग्रेट इस्कार्पमेंट बघायचं आपल्याला. त्याच्यानंतर आपण काय बघू, ग्रेट इस्कार्पमेंट. Though it occupies a very small area, the nature of its slopes and the effect it has on the climate makes it a separate physiographic region. ठीक है. The eastern side of the highland is demarcated because of the escarpment. In this region the altitude of the escarpment मध्ये जी altitude आहे 790 मीटर आहे, आणि हे जे escarpmentचा आहे ह्याचा क्लायमेट वर मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडतो, त्याच्यामुळे हे महत्वाचं आहे एक फिजिओग्राफिक डिव्हिजन म्हणून. इन सम रिजन्स द हाईट डिक्रीजेस ग्रॅज्युअली. काही भागामध्ये जे काय हाईट आहे डिक्रीजेस ग्रॅज्युअली. द escarpment इज व्हेरी स्टीप पर्टिक्युलरली फ्रॉम साओ पावलो टू पोर्टो अल्ग्री. तर काही भागामध्ये म्हणजे जी काय जी हाईट आहे ग्रॅज्युअली डिक्रीज होते, म्हणजे हळूहळू हाईट काय होते त्या इस्कार्पमेंटची डिक्रीज होते. परंतु काही याच्यामध्ये स्टीप म्हणजे एकदम काय आहे, म्हणजे तुम्हाला स्टीप म्हणजे काय, सरळ सरळ, म्हणजे पहा आता सांगितले तुम्हाला, हे अशा प्रकारचं जर असेल त्याला स्टीप म्हणतो, आणि अशा प्रकारची जर हळूहळू हाईट डिक्रीज होत असेल तर त्याला म्हणतो आपण ग्रॅज्युअल किंवा जंटल. तर ही अशा प्रकारची काही भागामध्ये जंटली हे होते, परंतु काही भागामध्ये जसं साओ पावलो टू पोर्टो अल्ग्रीज इथं काय होते, व्हेरी स्टीप आहे, म्हणजे हाईट म्हणजे एकदम काय होते, डिक्रीज होते. ठीक आहे. द इस्कार्पमेंट ऍक्ट ॲज अ बॅरियर टू द साऊथ ईस्ट trade winds, giving rise to the rain shadow area in the northeastern part of the highlands. तर पहा रेन शॅडो एरिया म्हणजे काय, पहिल्यांदा मी तुम्हाला समजून सांगतो. पहा, तर रेन शॅडो आपल्या देशामध्ये जो रेन शॅडो एरिया आहे तो पहिल्यांदा मी तुम्हाला समजून सांगतो. पहा, जसं की तुम्हाला रेन शॅडो एरिया समजून सांगायचं असेल तर मी तुम्हाला काय करतो, आपल्या देशाच्या काय करू, मॅप घेऊन जातो मॅपवर आणि मी तुम्हाला रेन शॅडो एरिया समजून दाखवतो. ठीक आहे. आता पहा, हे जो मॅप आहे आपला, ठीक आहे, तर हे मी इथलं मिटून घेतो पहिल्यांदा, तुम्हाला म्हणजे कळण्यासाठी काय होईल, सोपं जाईल. रेन शॅडो एरिया म्हणजे काय, तर पहा लक्ष द्या आता. तर हा जो पार्ट आहे तुम्हाला माहित आहे, हा जो ग्रीन कलरचा पार्ट आहे ते कोस्टलाईन आहे. ठीक आहे. हे जे काय आहे ते कोस्टलाईन आहे. हा ब्राऊन कलरचा पार्ट काय आहे, वेस्टर्न घाट्स आहे आणि प्लॅटू एरिया आहे. ठीक आहे. मग हे वेस्टर्न घाट्सची हाईट खूप जास्त आहे, म्हणजे 2000 किलोमीटर ते 2500-2700 किलोमीटर
मीटर पर्यंत आहे, सॉरी, म्हणजे 2500 ते 2700 मीटर पर्यंत, काय 2000 ते 2700 मीटर पर्यंत ही वेस्टर्न घाटची हाईट आहे. मग हे जे अरेबियन सी मधनं जे काही वारे येतात, अशा प्रकारचे वारे येतात, आणि हे जे वारे आल्याच्या नंतर ह्या वाऱ्यासोबत काय येते, म्हणजे मॉइश्चर वगैरे घेऊन येतात आणि रेनफॉल होतात. मान्सून जे वारे येतात, हे मान्सूनचे वारे येतात आपल्या देशामध्ये जून मध्ये, आहे का नाही, मे जून मध्ये जे वारे येतात, ते वारे येताना काय करतात, पाऊस घेऊन येतात. परंतु काय होते, हे जे वारे येतात, वारे आल्याच्या नंतर इथं काय आहेत, माउंटेन्स आहेत, हे सगळे माउंटेन्स आहेत, आहे का नाही. माउंटेन्स असल्यावर हा एरियातून आल्याच्या नंतर वर, मग हे जे काही वारा आल्याच्या नंतर हे वारं काय या माउंटेन्सला येणार, आणणार, माउंटेन्सला येणार, काय आणणार, मग त्यांना काय करावं लागणार, असं वर जावं लागणार. काय करावं लागणार, वर जावं लागणार. वर गेल्याच्या नंतर मग वरून त्याच्यानंतर ते डायरेक्टली इकडेच इंटर होतात, इकडे इंटर होतात, आणि जो आजूबाजूचा हा जो प्रदेश आहे इथला, ठीक आहे, म्हणजे या माउंटेनच्या जवळचा इकडल्या साईडचा, तर तिथं पाऊसच पडत नाही. इथं का पाऊस पडत नाही, कारण हा जो वारा आलं, इकडून जे काही मान्सूनचे वारे आले, ह्या माउंटेनमुळे त्या वाऱ्यांना काय करावं लागते, वर चढावं लागते इथं. आणि सगळ्यात जास्त पाऊस कुठं पडतो, इथं जास्त पाऊस पडतो. का, कारण हे जे वारे मॉइश्चर घेऊन येतात. आता तुम्हाला कळते का नाही की तुमच्या लेवलला मला माहित नाही, परंतु सिंपल फॉर्म मध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर हे जे वारे येतात खूप मोठ्या प्रमाणामध्ये मॉइश्चर घेऊन येतात, म्हणजे सरळ भाषेमध्ये पाणी असते त्यांच्यासोबत, आहे का नाही. मग हे इथं आडल्याच्या नंतर काय होतं, ते मॉइश्चर इथं सोडून देतात, म्हणजे इथं रेनफॉल जास्त होतो, आणि त्याच्यानंतर जे काही उरलेले वारे आहेत ते असे याच्यावरून पास करण्याचा प्रयत्न करतात माउंटेनला, आणि माउंटेनला पास केल्याच्या नंतर लगेच ह्या माउंटेनच्या खाली उतरणार आहेत का नाही, इथून ते सरळ इकडेच उतरणार आहे. इथून निघले हे तर इकडे उतरणार आहेत, इकडून इथं उतरणार आहेत. मग त्याच्यामुळे हा जो काही भाग आहे इथला माउंटेनच्या इकडल्या, माउंटेनच्या उजव्या साईडचा भाग जो आहे तो रेन शॅडो एरिया म्हणून आहे इंडियाचा, ठीक आहे. रेन शॅडो इंडियाचा कळला असेल. तसंच ब्राझीलमध्ये पण तशा प्रकारचा रेन शॅडो एरिया असतो, आणि कधीचा पण हा रेन शॅडो एरिया कुठं असतो, जिथं माउंटेन्स आहेत, आहे का नाही, जिथं माउंटेन्स आहेत, इस्कार्पमेंट आहेत, तिथंच तुम्हाला काय दिसून येईल, रेन शॅडो एरिया दिसून येईल तुम्हाला, ठीक आहे. इथपर्यंत आपण इस्कार्पमेंट मध्ये पाहत होतो ना आपण, ठीक आहे. The escarpment act as a barrier to the southwest trade winds. जसं आपल्या देशामध्ये काय आहे, मान्सून येतो, मान्सून म्हणजे आहे का नाहीत, म्हणजे आपले साऊथ वेस्ट जे वारे असतात त्यांच्यासाठी आपल्या इथं वेस्टर्न घाट्स बॅरियर बनतो. तसंच इथं काय आहे, एस्कार्पमेंट, हा जो एस्कार्पमेंट ऍक्ट ॲज अ बॅरियर म्हणजे तो अडवतो त्या वाऱ्यांना. बॅरियर टू द साऊथ ईस्ट ट्रेड विंड्स गिव्हिंग राईज टू द रेन शॅडो एरिया इन द नॉर्थ ईस्टर्न पार्ट ऑफ द हायलँड. नॉर्थ ईस्टर्न पार्ट जो आहे हायलँडचा, तिथं काय आहे, रेन शॅडो एरिया बनतो. द रिजन टू द नॉर्थ ऑफ दिस एरिया इज कॉल्ड ड्रॉट क्वाड्रिलॅटरल. तर हे जे काही रिजन आहे, म्हणजे ह्या हायलँडच्या एरियामध्ये नॉर्थ टू दिस एरिया, तर ह्याला काय म्हणतात, ड्रॉट क्वाड्रिलॅटरल म्हणतात. तिथं मोठ्या प्रमाणामध्ये दुष्काळ वगैरे पडतो, पाऊस पडत नसल्यामुळे तिथं दुष्काळ राहतो, तर त्याला ड्रॉट क्वाड्रिलॅटरल असे म्हणतात. तर हे लक्षात ठेवायचं. ड्रॉट क्वाड्रिलॅटरल तुमचा कुठं आहे, तर ब्राझीलमध्ये आहे, आणि हे रेन शॅडो एरियामुळे तो बनतो, ठीक आहे. त्याच्यानंतर लास्टचा आपण काय करू, याच्यामध्ये द कोस्ट वगैरे बघून घेऊ. द कोस्ट, नेक्स्ट काय बघायचं, द कोस्ट. ब्राझील हॅज अ कोस्ट लाईन ऑफ अबाउट 7400 किलोमीटर. तर ठीक आहे, ब्राझीलची आणि आपली जवळपास काय कोस्ट लाईन जवळपास अप्रॉक्सिमेटली म्हणजे सारखी आहे जवळपास. ब्राझील हॅज अ कोस्ट लाईन ऑफ अबाउट 7400 किलोमीटर. One may divide that into two parts, namely northern and eastern coasts. The northern coast extends from Amapá province in the north to Rio Grande do Norte in the east. तर ही कोस्ट लाईन आहे, आणि पहा एक बार वाटलं तर मी तुम्हाला काय करतो, ब्राझीलची काय करतो, कोस्ट लाईन वगैरे दाखवून देतो तुम्हाला मॅपवर. पहा ब्राझीलचा इथं मॅप दिलेला आहे का, ठीक आहे, इथं दिलेला आहे ब्राझीलचा मॅप. तर हा ब्राझीलचा मॅप आहे. तर कुठून पहा, इथून अशा प्रकारे काय, इथून कोस्टलाईन सुरू होते ब्राझीलची, ठीक आहे. तर हे ब्राझील आहे, ही ब्राझीलची इथून तुमची कोस्ट सुरू होते. त्याच्यानंतर अशा प्रकारे इथून ही सगळी कोस्ट आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे ही जी कोस्टलाईन आहे, आणि कोस्टलाईन कोणत्या याच्यानंतर नॉर्थ अटलांटिक ओशन आहे इथं, म्हणजे अटलांटिक ओशन हा नॉर्थ अटलांटिक ओशन आहे. त्याच्यानंतर हा साऊथ अटलांटिक ओशन असणार आहे खाल्ला, ठीक आहे. कोणता असणार आहे, साऊथ अटलांटिक ओशन. तर अशा प्रकारे साऊथ अटलांटिक ओशन आहे.
आणि इथं तुमची ब्राझीलची कोस्टलाईन एंड होते. म्हणजे अशा प्रकारची वन साइड कोस्टलाईन आहे. म्हणजे ब्राझीलच्या आपल्या देशाला दोन्ही साइडने कोस्टलाईन आहे, तशी ब्राझीलला फक्त ईस्टर्न साइडलाच कोस्टलाईन आहे. का आहे? ईस्टर्न साइडलाच का आहे ब्राझीलला कोस्टलाईन आहे. आपल्या देशाला दोन्ही साइडला आहे, ईस्ट आणि वेस्ट आणि खाली पण. तर ब्राझीलला काय फक्त ईस्टर्न साइडलाच का आहे कोस्टलाईन आहे. अशा प्रकारे कळलं असेल तुम्हाला. आता हे ब्राझिलियन हायलँड्स बघितलं होतं आपण. हे ब्राझिलियन हायलँड्स पण एकदाच काय करून घ्या, पाहून घ्या. हे शिल्ड आहे, ठीक आहे. तर हे तुम्हाला दिसत असेल. तर ही ब्राझिलिया ही जी कॅपिटल आहे ब्राझीलची, ब्राझिलिया आहे. त्याच्यानंतर हे अमेझॉन रिव्हर. तर हे अमेझॉन रिव्हर बघून घ्या. एकच मिनिट, आवाज येतो एरोप्लेनचा. तर ही पहा अमेझॉन रिव्हर. तर ही जगातली सगळ्यात मोठी नदी आहे अमेझॉन रिव्हर. मोठी म्हणतोय मी, लॉंग नाही. लॉंग म्हणलं तर तुमची लॉंग रिव्हर म्हणलं जगातली सगळ्यात तर नाईल, आणि बिग रिव्हर म्हणलं तर तुमची कोणती? अमेझॉन. बिग रिव्हर अमेझॉन, लॉंग म्हणजे लांब नाईल, ठीक आहे. नाईल कुठं आहे? तुमची आफ्रिकामध्ये, इजिप्तमध्ये येते. इजिप्त ही कंट्री आहे आफ्रिकामध्ये, तिथं, ठीक आहे. तर हे जे अमेझॉन आहे आणि अमेझॉन नदीला हे भरपूर सारे ह्या ट्रायब्युटरीज येतात. ही ट्रायब्युटरीज आहे, ही ट्रायब्युटरी आहे, ही ट्रायब्युटरी, ही ट्रायब्युटरी. तर अशा प्रकारचे भरपूर सारे ट्रायब्युटरी दिसतात. अशा प्रकारे इकडे ओरिजिन होऊन तुमची अमेझॉन रिव्हर इथं जाऊन काय बनवते? हे डेल्टा बनवते. हे अमेझॉन रिव्हरचं काय आहे? डेल्टा आहे. हे तुम्हाला कळलं असेल तुम्हाला, बरोबर आहे. त्याच्यानंतर हे जे तुम्हाला हे दिसते हा प्लेन एरिया आहे. त्याच्यानंतर इथे एक तुम्हाला पराग्वे रिव्हरच्या इथे एक थोडा तुम्हाला काय पराग्वे पराना रिव्हरच्या इथे थोडासा प्लेन एरिया दिसून येते, ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला माहिती कळाली असेल. तर हे जे ब्राझिलियन हायलँड्स आहेत हे शिल्ड्स दिसत आहेत तुम्हाला ब्राऊन कलरचे, आणि इथं हाईट पण दिलेली. जे ब्राऊन आहे ते तुमची 1000 मीटरची हाईट आहे, आणि हे जे ग्रीन एकदम दिसते ते 0 हे आहे एरिया, ठीक आहे. त्याच्यानंतर हे पाम्पास पण तुम्हाला नंतर मी सांगतो. पाम्पास म्हणजे काय? इथं काय गवताळ प्रदेश आहे. पाम्पास हा काय आहे? गवताळ प्रदेश आहे. तर इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. त्याच्यानंतर आपण काय करूया, पुढचा भाग बघूया, ठीक आहे. तर आपल्याला काय बघायचं होतं? तर आपलं चाललेलं आहे कोस्ट, ठीक आहे. तर हे इथपर्यंत कळलं असेल तुम्हाला. दिस कॅन बी कॉल्ड ॲज अ नॉर्थ अटलांटिक कोस्ट, ठीक आहे. नॉर्थ अटलांटिक कोस्ट फ्रॉम देअर द ईस्टर्न कोस्ट एक्सटेंड टुवर्ड द साउथ, ठीक आहे. द नॉर्दर्न कोस्ट इज कॅरेक्टराइज्ड बाय माउथ्स ऑफ मेनी रिव्हर्स इन्क्लुडिंग द अमेझॉन. आताच बघितलेलं आहे. नदर्न कोस्ट म्हणजे जी काय कोस्ट लाईन आहे नदर्न, जिथे अमेझॉन रिव्हरचे काय आहे? माउथ आहे, आणि अमेझॉन रिव्हर तिथे काय बनवते? डेल्टा बनवते. आताच बघितले. द नदर्न कोस्ट इज कॅरेक्टराइज्ड बाय द माउथ्स ऑफ मेनी रिव्हर्स इन्क्लुडिंग द अमेझॉन. देअरफॉर दिस रिजन इज अ लो लाइंग रिजन. ऑन द कोस्ट लाय द मराजो आयलँड. तर हे मराजो आयलँड आहे तिथं कोस्टला, मराजो आयलँड. मराजो अँड साओ मार्कोस बेस, ठीक आहे. दुसरं काय? मराजो अँड साओ मार्कोस बेस. मराजो इज अ लार्ज कोस्टल आयलँड लोकेटेड बिटवीन द माउथ्स ऑफ रिव्हर अमेझॉन अँड रिव्हर टोकांटिस. वाटलं तर तुम्हाला मराजो आयलँड मी दाखवतो. तर तुमचा हा मराजो आयलँड का आहे? तुमचा कुठं आहे? जसं आपल्या देशामध्ये आपण बघितलं आहे अंदमान आणि निकोबार आयलँड आणि लक्षद्वीप, तशा प्रकारे हा मराजो आयलँड आहे. कुठं? हे मराजो आयलँड इथं दाखवलेलं तुम्हाला. हे जे बे आहे काय अमेझॉन रिव्हर आहे इथं डेल्टा बनवते, तशा इथं काय आहे? मराजो आयलँड आहे इथं, ठीक आहे. मराजो, आणि हा मराजो आयलँड, आणि इथं मराजो तुमचा काय आहे? बे, मराजो बे. आणि त्याच्यानंतर साओ मार्कोसी बे इथं खाली आहे तुम्हाला त्याच्यानंतर, ठीक आहे. हे अशा प्रकारे तुम्हाला ही माहिती कळाली असेल. त्याच्यानंतरची आपण माहिती बघूया, ठीक आहे. मॅप पाहत राहायचं अधूनमधून. मॅप पाहायचं, वाचायचं, मॅप पाहायचं, तरच तुम्हाला हे जॉग्राफी कळणार आहे, अन्यथा तुम्हाला जॉग्राफी कळणार नाही. तर पुढे पहा. द ईस्टर्न कोस्ट रिसिव्ह लार्ज नंबर ऑफ स्मॉलर रिव्हर्स. द ओनली मेजर रिव्हर विच. तर ईस्टर्न कोस्ट मध्ये स्मॉल नंबर ऑफ म्हणजे काय आहे? लार्ज नंबर ऑफ स्मॉल रिव्हर्स भेटतात. आणि द ओनली मेजर रिव्हर्स, तर एकच मेजर रिव्हर आहे, ते नंतर बघू आपण. याच्या अगोदर हे डू यू नो आहे ते काय पाहूया आपण, ठीक आहे. प्रेया डू कसिनो और कसिनो बीच इज द सदर्न मोस्ट बीच ऑफ द ब्राझिलियन कोस्ट ऑन द साऊथ अटलांटिक ओशन. तर हे प्रेया डो कसिनो किंवा त्याचं दुसरं नाव काय आहे? कसिनो बीच. हे जे काय आहे म्हणजे हा काय बीच आहे, आणि सदर्न मोस्ट म्हणजे एकदम दक्षिणेकडला काय आहे? बीच आहे ब्राझिलियन कोस्ट मधला, ठीक आहे. साऊथ अटलांटिक ओशन मध्ये आहे. इट इज कन्सिडर्ड टू बी द लॉंगेस्ट सँडी बीच इन द वर्ल्ड. तर ह्याचे महत्व काय आहे?
हे जे कसिनो बीच आहे तर हे जगातला सगळ्यात मोठी म्हणजे काय लॉंग मोठी म्हणण्यापेक्षा लॉंग सँडी बीच आहे, जगातली सगळ्यात मोठी लॉंग सँडी बीच आहे असं म्हणलं जाते. इट इज अ कॉन्टिन्युअस बीच एक्सटेंडिंग फॉर मोर दॅन 200 किलोमीटर. जवळपास ही बीच किती मोठी आहे, जवळपास 200 किलोमीटर इतकी मोठी आहे, म्हणजे खूप मोठा डिस्टन्स झालेला आहे. 200 किलोमीटर इतकी मोठी बीच आहे कोणती, कसिनो बीच. ठीक आहे, हे तुम्हाला कळलं असेल. त्याच्यानंतरच आपण पुढला पार्ट बघूया. मीट द अटलांटिक ओशन हिअर साओ फ्रान्सिस्को. म्हणजे हे आपण जे पाहत होतो हे कंटिन्युअस पाहणार आहोत. पण काय होतं, द ईस्टर्न कोस्ट रिसीव्ह लार्ज नंबर ऑफ स्मॉलर रिव्हर्स. तर हे तुम्हाला माहिती आहे ईस्टर्न कोस्ट मध्ये लार्ज नंबर ऑफ स्मॉलर रिव्हर्स रिसीव्ह करतात. द ओनली मेजर रिव्हर विच काय आहे, द ओनली मेजर रिव्हर विच मीट्स द अटलांटिक ओशन हिअर इज अ साओ फ्रान्सिस्को. साओ फ्रान्सिस्को फक्त ही अटलांटिक ओशन मध्ये मीट करणारी ही फक्त एक मोठी रिव्हर आहे, साओ फ्रान्सिस्को. पा द ब्राझिलियन कोस्ट इज कॅरेक्टराइज्ड बाय The Brazilian coast is characterized by a large number of beaches and sand dunes complexes. तर ब्राझिलियन कोस्ट जे आहे लार्ज नंबर ऑफ काय आहे, तिथं खूप सारे तुम्हाला ब्राझीलच्या ज्या कोस्टवर बीचेस दिसतील आणि सँड ड्यून म्हणजे काय, ड्यून म्हणजे अशा प्रकारचं जे काय हे बनतात, जे सँड आहे, सँड वाऱ्यासोबत येतात वाहत आणि त्याच्यानंतर ड्यून्स म्हणजे अशा प्रकारच्या टेकड्या बनवतात, छोट्या छोट्या सँड ड्यून्स. अशा एक्झॅक्टली टेकड्या नाही, छोट्या छोट्या ड्यून्स त्याला आपण म्हणतो टेकड्या. जसे आपल्या देशामध्ये राजस्थानमध्ये तुम्हाला सँड ड्यून्स दिसतील, सँड ड्यून कॉम्प्लेक्सेस. ठीक आहे. द ब्राझिलियन कोस्ट इज प्रोटेक्टेड इन सम एरियाज बाय कोरल रिफ्स अँड अटॉल आयलँड्स. द ब्राझिलियन कोस्ट इज प्रोटेक्टेड इन सम एरियाज. कोण प्रोटेक्ट करते, तर कोरल रिफ्स तुम्हाला माहित आहे का, नसेल तर सांगतो, किंवा अटॉल आयलँड्स. ठीक आहे. कोरल रिफ्स म्हणजे काय आहे, ज्याच्यामध्ये कोरल्स येतात, आहे का नाही. तर हे कोरल रिफ्स, जगातलं सगळ्यात मोठं कोरल रिफ्स तुम्हाला कुठे दिसून येईल, ऑस्ट्रेलियामध्ये दिसून येईल, ऑस्ट्रेलियामध्ये. ठीक आहे, कोरल रिफ्स. ठीक आहे. वाटलं तर तुम्ही काय करा, गुगलला सर्च करा. वाटलं तर मी तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला कोरल रिफ्स काय करतो मी तुम्हाला आता दाखवून देतो. कोरल रिफ्स तुम्हाला काय करू, आपण इंडियाचं बघण्यापेक्षा आपण ऑस्ट्रेलियाचं दाखवतो मी तुम्हाला. तर हे एकदम बेस्ट आहे कोरल रिफ्स ऑस्ट्रेलियाचं, तर ते आपण बघून घेऊया. ठीक आहे. तर हे अशा प्रकारचं कोरल रिफ्स आहे ऑस्ट्रेलियाचं. ठीक आहे, हे तुम्हाला दिसत असेल, हे अशा प्रकारचं बेस्ट आहेत. ठीक आहे. वेगवेगळे मी काय करतो तुम्हाला इमेजेस दाखवतो. हे इमेज दिसते तुम्हाला, एकच मिनिट. ठीक आहे. अशा प्रकारचं हे सगळे इमेजेस आहेत, ते पाहून घ्या तुम्ही, वाटलं तर तुम्ही करू शकता. तर हे वेगवेगळे काय आहेत तुम्हाला इमेजेस, एकदम छान असे काय कोरल रिफ्स आहेत, दिसते तुम्हाला, हे दिसत असतील, सगळे बेस्ट आहेत. ठीक आहे. हे पहा, एक दोन इमेज मी काय करतो ओपन करून दाखवतो तुम्हाला. हे अशा प्रकारचे कोरल रिफ्स आहेत, हे कोरल्स आहेत, बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरं दाखवते का, दुसरं मी तुम्हाला, हे पहा. तर अशा प्रकारचे हे काय आहेत, कोरल रिफ्स आहेत. तर अशा प्रकारे हे ऑस्ट्रेलियामध्ये फेमस आहेत हे कोरल रिफ्स वगैरे. तुम्ही कधी पाहण्यासाठी कोरल रिफ्स वगैरे जाऊ शकता. ठीक आहे. कोरल रिफ्स हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, सजीव आहेत. आपल्या देशात पण आहेत कोरल रिफ्स. कुठे दिसतील आपल्या देशामध्ये तुम्हाला हे कोरल रिफ्स, आपल्या देशामध्ये हे लक्षद्वीप आयलँडवर तुम्हाला कोरल रिफ्स दिसतील तुम्हाला. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे बघितलेलं आहे. त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो आपला प्लेन्स आणि त्याच्यानंतर आयलँड्स. प्लेन्स आणि आयलँड्स हा पार्ट राहतो, तो काय करू आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघूया. आजच्या क्लासमध्ये आपण काय करूया, इथंच थांबूया. ह्याच्यानंतरचा पार्ट जो आहे नेक्स्ट क्लासमध्ये बघूया. जर तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे चॅनल काय नक्की शेअर करा आणि त्यांना पण सबस्क्राईब करण्यासाठी सांगा. तुम्हाला कसे वाटतात आमचे व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. ठीक आहे, चालते. व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू.